आपल्या देशामध्ये अशी रेल्वे स्टेशन होती जिथे ट्रेन थांबायची, पण स्टेशनच पूर्णपणे अस्तित्वात नव्हतं. ना रेल्वेमधून खाली उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म होता, ना तिकीट काढण्यासाठी खिडकी होती, ना स्टेशन मास्तर होता, ना कोणत्याही प्रकारची वीज होती. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एक माणूस कापडी बॅगेत तिकिटांचे बंडल घेऊन झाडाखाली उभा राहायचा. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही, ही राजस्थानच्या भारत पाकिस्तान सीमेलगत असलेल्या लिलम्मा आणि जैसिंदर रेल्वे स्टेशनची खरी कहाणी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही स्टेशन अस्तित्वात होती. म्हणजे देश स्वतंत्र झाला, सरकारे बदलली, रेल्वे आधुनिक झाली, बुलेट ट्रेनच्या चर्चा सुरू झाल्या, पण या स्टेशनवर मात्र 70 वर्ष प्लॅटफॉर्म सुद्धा तयार झाला नाही. कारण काय, हा भाग पूर्णपणे सीमावर्ती वाळवंटाचा आणि लोकसंख्या इतकी कमी होती की रेल्वेला इथून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. आणि रेल्वेच्या आर्थिक गणितात स्टेशन ही फायद्याची नव्हती. म्हणून वर्षानुवर्ष पाठपुरावा करून देखील इथे सुविधा मिळाली नाही. प्रवाशांना थेट रुळावरून उंच ट्रेनमध्ये चढावं लागायचं. महिला, वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखा होता. तिकीट विकणाऱ्या त्या कंत्राटदाराकडे ऑफिस नव्हतं, खुर्ची नव्हती आणि खिडकीही नव्हती. तो रेल्वे येण्याच्या काही मिनिटात यायचा आणि झाडाखाली उभा राहून तिकीट विकून निघून जायचा. मात्र अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि सीमावर्ती सुरक्षेचं महत्त्व आणि स्थानिकांचा दबाव वाढल्यानंतर रेल्वेने विशेष निधी मंजूर करून आता तिथे 600 मीटरचे उंच प्लॅटफॉर्म, अधिकृत तिकीट खिडक्या, वीज, पाणी आणि प्रवाशांसाठी शेड उभारले जात आहे. पण प्रश्न अजून जिवंत आहे. ज्या देशात चंद्रावर पोहोचण्याची क्षमता आहे, तिथे काही नागरिकांना सध्या प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी 70 वर्ष का थांबावं लागलं? फक्त त्या जागेतून रेल्वेला नफा मिळत नव्हता म्हणून तेथील लोकांनी आपलं आयुष्य कसंही जगायचं का? जपानमध्ये एका मुलीची शिक्षण ट्रेन चालवल्या जाऊ शकते, मात्र आपल्या इथे लोक कमी आहे म्हणून रेल्वेला सध्या प्लॅटफॉर्म बांधण्याची अवस्था नाही का? धन्यवाद.